खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अन्न सुरक्षा व स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव. देशात 21 लाखाहून अधिक खाद्यपदार्थ हाताळणाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे, ज्यात 2.51 लाखाहून अधिक स्ट्रीट फूड विक्रेते आहेत. देशभरातील सुमारे 90 लाख बचत गटांशी संबंधित 10 कोटीहून अधिक महिलांना अन्न सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे सक्षम आणि जागरूक करण्याचं काम केलं जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण पश्चिम क्षेत्रामार्फत येथील सहकार विद्यामंदिर शाळेच्या सभागृहात संकल्प स्वच्छ आहार उपक्रमाअंतर्गत खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण पश्चिम क्षेत्राच्या संचालक प्रीती चौधरी, दिल्ली मुख्यालयाचे संचालक डॉक्टर रवींद्र सिंग, आयुष विभागाचे प्राध्यापक डॉक्टर योगेश शिंदे, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे सहाय्यक संचालक ज्योती हरणे, संचालक अजय खैरनार, निलेश धंदाडे, शुभांगी निकम आदी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की बुलढाणा जिल्ह्याला धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचा वारसा लाभला आहे. या ठिकाणाला अनेक देशी व विदेशी पर्यटक भेटी देतात. त्यांना खाद्यपदार्थांचे मोठे आकर्षण असते, त्यामुळे या खाद्यपदार्थांची मोठी मागणी होत असून स्थानिकांना त्याचा लाभ होतो. पर्यटक अन्न सुरक्षा व स्वच्छतेला प्राधान्य देतात, त्यामुळे प्रत्येक विक्रेत्यांनी स्वच्छता सुरक्षेकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. प्रशिक्षणामध्ये सांगितलेल्या बाबींचा आपल्या व्यवसायात अवलंब करून अन्न सुरक्षा मानकाचे पालन करावे. जिल्ह्यातील अनेक खाद्यपदार्थांचे नावलौकिक असून शेगाव कचोरीप्रमाणे नवनवीन प्रयोगातून पदार्थांची ब्रँडिंग करावी. खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी शासन अनेक योजना राबवित आहे. स्वनिधी योजनेच्या माध्यमातून अल्प दरात कर्ज उपलब्ध करून दिला जातो. या योजनेचा लाभ घेऊन खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी आपला व्यवसाय मोठा करावा.